नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असून 16 जानेवारी रोजी विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदिरात स्वच्छता मोहीम राबवून प्रार्थना व पूजा अर्चना केली. चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. पुढील काही दिवसात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नागरिक आपले योगदान देणार आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह परिसरातील दादा दहेकर, मनोहर घाटे यांच्यासह शेकडो नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना शहरातील विविध मंदिर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठापना 22 तारखेला होऊन राहिली आणि त्या अनुषंगाने जिल्हाभर संपूर्णतः प्रत्येक मंदिरामध्ये साफसफाई आणि पूजा अर्चना चालू झाली आहे. यामध्ये होम हवन आहे, स्वच्छता आहे. 22 तारखेला मोठमोठे कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयोजित केले आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सिव्हिल लाईन चंद्रपूर येथे या मंदिराची पूर्ण साफसफाई करून 22 तारखेचं पूजा होम हवन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.